कथेचे नाव अस्तित्वाचा शोध भाग 1. रात्रीची वेळ होती. रस्त्यावरची वर्दळ बऱ्यापैकी कमी झाली होती. एका गाडीत एक स्त्री, पुरुष आणि 2 लहान मुली होत्या, 4 ते 5 वर्षांच्या. सगळेजण गप्पा मारत होते. अचानक डाव्या बाजूने ताबा सुटलेला ट्रक वेगाने येऊन त्या गाडीवर आदळला. त्या स्त्रीची किंकाळी ऐकू आली. मीरा दचकून जागी झाली. तिला घाम फुटला होता. गेली 15 वर्ष ह्या एकाच स्वप्नाने तिला रोज रात्री छळले होते. ह्या रोज पडणाऱ्या स्वप्नाला ती वैतागली होती. न कधी त्या गाडीतल्या माणसांचा चेहरा दिसला होता, न कधी त्याच्या पुढे काय झालं ते समजलं होतं. मीरा एक अनाथ मुलगी होती. ती 5 वर्षांची असताना तिची मावशी तिला पुण्यातल्या ह्या अनाथ आश्रमात सोडून गेली होती. एवढंच तिला माहीत होतं. न तिला तिची मावशी आठवत होती, न तिचं कुटुंब. आई वडिलांचाही चेहरा आठवत नव्हता. पुढच्याच महिन्यात ती 18 वर्षांची होणार होती. नियमाप्रमाणे तिला त्यानंतर अनाथ आश्रम सोडून जावे लागणार होते. पण कुठे जाणार होती ती? ह्या विचाराने ती अस्वस्थ होती. त्यात भर म्हणून रोजच्या प्रमाणे हे स्वप्न. दिवसभराभर उलटत होते. तिचा वाढदिवस आला. त्या दिवशी सकाळीच तिला आश्रमातल्या माईंनी बोलावले. ती गेल्यावर त्यांनी तिच्या हातात एक चिठ्ठी ठेवली. बरीच जुनी चिठ्ठी दिसत होती. मीराने माईंकडे प्रश्नार्थक बघितलं. माईंनी तिला ती चिठ्ठी वाचायला सांगितलं. प्रिय मीरा, मी मालती, म्हणजेच तुझी मावशी. कदाचित आता तुला मी एवढी आठवतही नसेन. तुझे आई बाबा गेल्यावर मी तुला माझ्या घरी घेऊन आले. तू खूप लहान होतीस तेव्हा, पण मीच तुला अनाथ आश्रमात सोडलं. कदाचित तू माझ्यावर रागवली असशील. प्लीज, जमलं तर मला माफ कर. माझ्या मनात नसतानाही मला तसं करावं लागलं. पण मी माझं घर, शहर सोडण्यापूर्वी तुझ्या नावावर करून ठेवले आहे. खाली तेथील पत्ता देत आहे. तू हे पत्र वाचशील तेव्हा तू 18 वर्षांची झालेली असशील. पण तुला कुठे राहू याची चिंता करायची काहीच गरज नाहीये. हे घर तुझेच आहे. तुझी मावशी. काय व्यक्त व्हावं ते मीराला कळत नव्हतं. असं अचानक समोर आल्यामुळे डोकं बधीर झालं होतं. आज सकाळपर्यंत असं वाटत होतं की आपल्या या जगात कोणीच नाही. कुठे जाऊन राहणार आपण? आणि आज तिला कळलं होतं की तिचं घर आहे पुण्यात. तो दिवस वाढदिवस साजरा करण्यात गेला. 15 वर्षात आश्रमात सगळ्यांशीच एक वेगळं नातं तयार झालं होतं. त्यात तिचा 18वा वाढदिवस. आता परत कधी भेट होईल सांगता येत नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनीच अगदी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. दुसऱ्या दिवशीच ती निघणार होती. सामान बांधून झाल्यावर आश्रमातल्याच दोघांनी जाऊन रिक्षा बोलावून आणली. मीराला भरून आलं होतं. हे तिचं घरच होतं. कुठलाही रक्ताचा संबंध नसताना इथल्या सगळ्यांनी तिला खूप जीव लावला होता. तिचाही पाय निघत नव्हता, पण निघणं भाग होतं. एक नवीन स्वतंत्र आयुष्य सुरू होणार होतं. तिचं घर तिची वाट बघत होतं. घराच्या उंबाठ्यावर तिचे पाय थबकले. छोटा बैठा बंगला होता तो. बंगल्यापुढची बाग आता कोणी लक्ष द्यायला नसल्यामुळे ओसाड झाली होती. घरापुढचं कारंज कधीच बंद पडलं असावं. ह्या घराची एकही आठवण नव्हती मीराकडे, ना मावशीची होती. आश्रमाबाहेर तिला काहीच ओळख नव्हती. कसं असणार होतं तिचं आयुष्य? क्रमशः. लेखिका आभा प्रदीप बोडस. धन्यवाद.